नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 1.3 मधील काही उदाहरणात आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। पहा, पहिलं उदाहरण आहे 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? मग तुम्हाला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती माहिती असणं आवश्यक आहे। ठीक आहे, मग आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर ती आहे 9999 ही आहे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या। आणि 3 अंकी लहानात लहान संख्या, मग 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती पहा, तर ती आहे 100। ठीक आहे, मग आता 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे पहा, 9तून 1 गेली इथे 8 म्हणजेच 9899। मग कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला हे उत्तर दिसत आहे? तर पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। आले लक्षात? ठीक आहे, आता पुढचं उदाहरण पाहूयात। जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? पहा, मग आता पर्यायमधूनच आपण हे उत्तर शोधणार आहोत। मग सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या आपण पाहणार आहोत। मग आता इथे पर्यायामध्येच ज्या सगळ्याच समसंख्या आहेत का ते एकदा पाहून घ्या। इथे 2 आहे, इथे 2, इथे 6 आणि इथे 8 आहे एकक स्थानी, म्हणजेच ह्या सगळ्या समसंख्या आहेत। बरं, मग आता याच्यामध्ये सर्वात लहानात लहान 4 अंकी संख्या ती आपल्याला शोधायची की जिच्यामध्ये 4 व 5 अंक नाही आहेत। मग 4 आणि 5 अंक नाहीत अशा कोणत्या संख्या आहेत? सगळ्या संख्यामध्ये 4 आणि 5 हा अंक नाही आहे, म्हणजे सगळ्याच पर्यायामध्ये। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे ती तुम्ही पहा, 1072, 1062, 1026 आणि 1028। मग या चारही पर्यायांमध्ये सर्वात कोणता पर्याय असा आहे की ज्याच्यामध्ये लहानात लहान 4 अंकी समसंख्या आहे? तर तो कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 3, कारण 1026 या चारही पर्यायांमधली सर्वात लहान संख्या आहे, समसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। तिसरं उदाहरण पाहूयात। पहा, 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? पहा, आता हे अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये नमुना प्रश्नमध्ये पहिलंच दिलेलं आहे। पहा की 7, 2, 5 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? म्हणजेच फॉर्मॅट एकच आहे। उत्तर काढत असताना तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं जी आहे ती जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी एक क्लुप्ती दिली आहे। पहा, काय करायचे मग अशा वेळेस? तर हे जे अंक आहेत या अंकांची बेरीज करायची आणि त्याला कितीने गुणायचं आहे? तर 2ने गुणायचं आहे। ठीक आहे, मग 2ने गुणल्यानंतर उत्तर येतं। जे उत्तर येईल त्याचं आपण काय करणार आहोत? तर एकक, दशक आणि शतक अशा पद्धतीने ते मांडून घेणार आहोत, त्यांची स्थानिक किंमत देऊन, आणि ते उत्तर या ठिकाणी काढणार आहोत। मग आता आपण इथे पाहूयात, तुम्ही हे उदाहरण सोडवल्यानंतर, म्हणजे मी तर सोडून देणारच आहे, परंतु ते सोडवल्यानंतर तुम्ही नमुना प्रश्नामधील हे जे उदाहरण आहे पहिलं ते सुद्धा व्यवस्थित काय करा? वाचा, व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल आणि अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा। मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत? 2 कंसामध्ये 2 + 5 + 6। ठीक आहे, मग किती येणार आहे पहा इथे? 2 गुणिले ह्या कंसातील संख्यांची बेरीज करा, 2 + 5 7 + 6 13। मग 13 गुणिले 2 किती आले? 26। ठीक आहे, मग आता बेरीज करताना कशी करायची पहा इथे? 26 त्यानंतर 260 आणि 2600। मग आता बेरीज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा, 6 6 × 2 8, 2 + 6 किती झाले इथे? 8 आणि 2 अशी 2, म्हणजे 2886। म्हणजेच किती नंबरचा पर्याय बरोबर आहे इथे? 1 नंबरचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे। ठीक आहे, अतिशय सोपी मेथड आहे। जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा। पहा, असे कोणतेही अंक तुम्ही घ्या आणि त्यानुसार मग आपण हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल ह्या फॉर्मॅटमध्ये ते घाला आणि अशा पद्धतीने उत्तर तुम्ही काय करा? शोधा। ठीक आहे, ठीक आहे, आता आपण पुढचं उदाहरण पाहतोय 4 नंबरचं। पहा, या ठिकाणी काही नंबर्स दिलेत 5 3 0 9 7
हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? पहा हे अंक आले पाहिजे त्या संख्येमध्ये. आता आपण इथे पाहूया सगळे पर्यायांमध्ये आधी व्यवस्थित चेक करा. हे सगळे अंक असणारेच आहेत का? कोणता वेगळा अंक आहे? तर वेगळा अंक कुठेच नाही आहे, हेच अंक सगळीकडे आपल्याला दिसत आहेत. मग आता याच्यामध्येच आपण काय करणार आहोत, मोठ्यात मोठी समसंख्या विचारली आहे. मग आता समसंख्या आहेत का सगळ्या, ते एकदा पाहून घ्यायचं. इथे 0 आहे, इथे 3, म्हणजे हा पर्याय इथे बाद झालेला आहे. कारण का, एकक स्थानी 3 आहे, म्हणजे सी कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. मग आता उरले 1, 3 आणि 4 हे 3 पर्याय. मग या 3 पर्यायामध्ये मोठ्यात मोठी समसंख्या तुम्हाला विचारली आहे. मग आता हे अंक एकदा वाचून पाहायचे. मग हे किती आहे? 79,530, 95,730, 97,530. मग कोणता मोठा अंक आहे? पर्याय क्रमांक 4. हो की नाही? 97,530 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ठीक. आता पुढचा प्रश्न आहे 5वा पहा. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आरंभ म्हणजे काय? सुरुवात. म्हणजे सुरुवातीला कोणता अंक असणार आहे? 7. आता सगळ्याच पर्यायामध्ये आपल्याला 7 दिसतोय. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला विचारली. आता मोठ्यात मोठी संख्या वाचायची आहे. 79,999 पर्याय क्रमांक 1. 2 काय आहे? 79,898, 78,998, 78,898. आता यामध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती इथे? 79,999, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. हा झाला आपला स्वाध्याय 1.3. आता त्याच खाली आपल्याला स्वाध्याय 1.4 पण दिलेले आहेत. पहा, अतिशय सोपी उदाहरणं आहेत स्वाध्याय 1.4 मध्ये. आता स्वाध्याय 1.3 मध्ये आपण जवळजवळ 5 उदाहरणांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे आणि 4 उदाहरणं जी आहेत ती बाकी आहेत. ही 4ही उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आले लक्षात? आणि हा स्वाध्याय 1.3 जो आहे तोही तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. सोडून झाल्यानंतर तुम्हाला सेंड करा. सोडवत असताना तुम्हाला उदाहरण लिहायचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्ही काय त्या ठिकाणी केलेलं आहे, आकडेमोड काय केलेली आहे, कशा पद्धतीने ते सोडवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाखवायचं आहे. फक्त पर्यायाला टिक करून किंवा पर्याय क्रमांकाला जो आहे त्याला गोल करून तसं उत्तर पाठवायचं नाही. तुम्ही जे कॅल्क्युलेशन किंवा जे काही आकडेमोड त्या ठिकाणी केलेली आहे, कशा पद्धतीने ते सोडवलेलं आहे ते त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. जसं मी आता सोडवलं ना त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचं आहे. ठीक आहे? नाही तुम्ही काय कराल, मागची उत्तरं जी आहे ती पाहून डायरेक्ट फक्त काय कराल, टिक करून द्याल. तसं करायचं नाही. तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. कसं सोडवलं तेही तिथे मला दिसलं पाहिजे. आता स्वाध्याय 1.4 पाहूयात. पहा, पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती? खंडित म्हणजे जिचा भागाकार काय झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. आता इथे डॉट डॉट आहेत पहा पहिल्या पर्यायामध्ये, म्हणजेच भागाकाराची क्रिया पुढे चालू आहे. इथे सुद्धा डॉट डॉट आहेत, म्हणजे याचा अर्थच काय होतो? भागाकाराची क्रिया पुढे चालू आहे, म्हणजे हे अखंडित आहे दोन्ही पर्याय. तिसरा जो आहे तो आवर्ती, म्हणजे 55 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय, म्हणजे हा सुद्धा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. मग कोणता पर्याय बरोबर आहे? 0.555. याचा अर्थ इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच खंडित आवर्ती संख्या कोणती आहे? 0.555, 555. ओके. मग आता इथे दुसरा प्रश्न पहा. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आवर्ती संख्या विचारली आहे. आता इथे पहा, अखंड आवर्ती म्हणजे काय? आवर्ती ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की तोच अंक किंवा तोच गट जो आहे तो पुन्हा पुन्हा येतोय. ओके नाही? मग आता हे जे पर्याय क्रमांक आहेत, पर्याय जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय जो आहे इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे आवर्ती नाही आहेत. परंतु पहिल्या पर्यायामध्ये मात्र 165च्या डोक्यावर एक आडवी रेष तुम्हाला दिसते, म्हणजे हा अंक पुन्हा पुन्हा येतोय असा याचा अर्थ होतो. हो ना? म्हणजेच अखंड आवर्ती संख्या कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढे पहा, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? अखंड म्हणजेच काय यायला पाहिजे? एकतर 67 या अंकावर आपल्याला रेष मिळाली पाहिजे किंवा त्यापुढे 0 घेऊन त्याच्यावर रेष असायला हवी. हो ना? मग आता इथे पाहूयात आपण
अखंड आवर्ती रूप विचारलेला आहे 6.70 पहिला पर्याय, म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे, हा पर्याय काही बरोबर नाही आहे कारण हे खंडित झालेलं आहे. इथे 670 च्या डोक्यावर म्हणजे 670 याच्या डोक्यावर आडवी रेष आहे, म्हणजे हा अंक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येत आहे. त्यानंतर 0.670 शून्याच्या डोक्यावर रेष दिलेली आहे आणि ते 0.67 म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय तर या ठिकाणी बादच होत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिसरा पर्याय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे, हो की नाही, कारण 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप विचारलेलं आहे आणि 67 हे अखंड आवर्ती रूप आपण कसं लिहितो, 0 लिहून त्याच्या डोक्यावर रेष देतो. आता पुढचा पर्याय आहे, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. आता परिमेय विचारले, अपरिमेय नाही. आता वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 ह्या कोणत्या झाल्या, अपरिमेय संख्या झाल्या. आणि इथे सुद्धा ही जी आहे ही कशी आहे, अखंड संख्या आहे पण ती आवर्ती नाही आहे पहा, म्हणजे एक ठराविक अंक हा पुन्हा पुन्हा येत नाही आहे, म्हणजेच ही सुद्धा कशी आहे, परिमेय संख्या आहे, पर्याय क्रमांक 3. मग पहिला पर्याय जो आहे तो मात्र कसा आहे, परिमेय संख्या आहे, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय त्याआधी आपण लक्षात घ्या, तुम्ही वाचलेला असेलच पण तरीसुद्धा पुन्हा एकदा एक्सप्लेन करते पहा. ज्या संख्येचे दशांश रूप कसे असते, अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या संख्येला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असते असे म्हणतो. म्हणजे दशांश रूप कसं असतं, अखंड असतं परंतु आवर्ती नसते, म्हणजे कोणताही एखादा अंक किंवा कोणताही एखादा संख्याचा गट जो आहे तो पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजे भागाकाराची क्रिया चालू असते परंतु वेगवेगळे अंक जे आहेत ते उत्तरामध्ये येत असतात, त्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. मग या ठिकाणी पहा असा कोणता अंक आहे, तर -27/5 ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 25 याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं, किती येतं, उत्तर 5, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता इथे ही तर नाहीच आहे कारण ही आवर्ती आहे, आपल्याला अखंड हवं आहे पण आवर्ती नाही आहे. मग असं पर्याय क्रमांक कोणता आहे, तर 3 आहे, वर्गमुळात 5 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आले लक्षात. स्वाध्याय 1.4 मध्ये सुद्धा आपण 5 उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहेत. थोडासा स्वाध्याय 1.4 मोठा आहे, 20 उदाहरणं आहेत एकूण. ह्या उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा ती थोडासा व्यवस्थित तुम्ही हे सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित वाचून घ्या आणि ते जास्तीत जास्त लक्षात ठेवून ही उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही सराव करा. आले लक्षात सर्वांच्या. आणि स्वाध्याय 1.4 पर्यंतची जी काही आपले उदाहरणं आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि मला ती सेंड करा. पहिलं प्रकरण आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. लवकरच आपण प्रकरण 2 जो आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी लवकरात लवकर पाठवणार आहेच, परंतु त्याआधी पहिल्या प्रकरणाचे जे काही स्वाध्याय आहे ते तुम्ही काय करणार आहात, व्यवस्थित कंप्लीट करणार आहात. आले लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, थँक्यू.